Is the file visible? Okay. So have anyone on dictionary? डिक्शनरीचे प्रोग्राम ट्राय केले कोणी मॅन्युअल? डिक्शनरीचे प्रोग्राम तुम्हाला करायचे. I will wait for this complete week for you to complete the program. या सॅटरडे पर्यंत जे काही तुम्हाला प्रॅक्टिकल तुमच्या मॅन्युअल मधले प्रोग्राम आहेत, आय थिंक 3 or 4 प्रोग्राम्स आर देअर ओनली. त्यातलं एक आपण सॉल्व्ह केलं होतं ऑलरेडी. तर ते प्रोग्राम या वीक मध्ये तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. आणि त्या प्रोग्राम मध्ये कुठल्या प्रोग्राम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल यू कॅन आस्क. पण तुम्ही जर काही ट्राय आउटच नाही केलं तर त्यात प्रॉब्लेमच क्रिएट होणार नाही. रेडीमेड तुम्हाला कोड दिला आणि तुम्ही तो एक्झिक्यूट केला, ह्याला काही उपयोग नाहीये. कारण मॅक्झिमम MCQ जे आहेत दीज आर प्रॅक्टिकल रिलेटेड. तुम्हाला एक्झामला पडणारे मॅक्झिमम MCQ प्रॅक्टिकल रिलेटेड असणार आहेत. म्हणजे एखादं स्टेटमेंट दिलं असेल, त्याचं आउटपुट काय, त्यातली एरर काय, किंवा करेक्ट आहे, रॉंग आहे, व्हॅलिड, इनव्हॅलिड. थेरॉटिकल MCQज खूप कमी असणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही एक्झिक्यूट करून बघाल तेवढं तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होणार आहे आणि MCQज तुम्हाला तेवढे बेटर सॉल्व्ह करता येणार. So next data structure we will start today is set. So we have 4 data structure in the third chapter. The first was list, second tuple, the third dictionary, and fourth is a set data structure or set data type. Now what is the difference between the other 3 data types and this? The first difference is a set is an unordered collection of elements with no duplicate elements. आता 2 गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहेत. अनऑर्डर्ड कलेक्शन. So can anyone guess what is the meaning of unordered collection? म्हणजे जे लिस्ट, बरोबर आन्सर. लिस्ट, टपल आणि डिक्शनरी हे जे होते, ह्याच्यामध्ये एखादा इलेमेंट जर तुम्ही सेकंड प्लेसला ऍड केला, element will remain to the second place only until you change. So that means the elements we are accessing using a index form. आपण काय केलं, लिस्ट आणि टपल मध्ये एखादा एलिमेंट जर ऍक्सेस करायचं असेल तर आपण पोझिशन वर म्हणजेच काय इंडेक्स वर ऍक्सेस केला. So by giving a particular index we can access the element. In dictionary what happens, we give a specific key and we get value. मग की व्हॅल्यू पेअर पण बघा, तुम्ही तुम्ही ज्या पोझिशनला ऍड केलेली आहे ती त्याच पोझिशन तुम्हाला डिस्प्ले मध्ये पण दिसते. जर तुम्ही रोल नंबर की ऍड केली, इफ यू add the last key as a percentage, you will see that value at last only. So that means all these 3 data structures are ordered. Order, that means the position of an element is important. तो प्रत्येक एलिमेंट जो आहे तो त्याच्या त्याच्या पोझिशनवर करेक्ट असतो. तुम्ही जी त्याला पोझिशन सेट केलेली आहे त्या पोझिशनवर तो एलिमेंट तुमचा होतो, अनलेस अँड अंटिल यू चेंज. इज इट क्लिअर व्हॉट इज द ऑर्डर कलेक्शन? ऑर्डर्ड कलेक्शन काय आहे लक्षात आलं? Now unordered, that means the elements are not stored according to their indexes. म्हणजे एलिमेंट जे आहेत हे आपण इंडेक्स वाईज स्टोअर केले जात नाही, पोझिशन वाईज. म्हणजे पहिला एंटर केला म्हणून तो पहिल्या पोझिशनला सेव्ह झाला, दुसऱ्यांदा एंटर केला म्हणून दुसऱ्या पोझिशनला, शेवटी एंटर केला म्हणून लास्टला. So the elements are not having the specific position or index. That is known as unordered collection. Unordered collection म्हणजे त्या कुठल्याही एलिमेंटला स्पेसिफिक पोझिशन
किंवा स्पेसिफिक इंडेक्स अवेलेबल नसतो. ह्याच्याप्रमाणे काय होतं ते इच टाइम जिचं प्लेस आहे ती चेंज होते. म्हणजे तुम्ही एस आउटपुट जर प्रिंट केलं, फॉर एक्झाम्पल यू गेट द 11 2 3 4, we cannot guarantee that next time when I print the element, the same sequence 1 2 3 4 will be displayed. म्हणजे तुम्ही काही ऍड केलं नाही, काही रिमूव्ह केलं नाही, तरी सुद्धा दोन डिस्प्ले स्टेटमेंट मध्ये जे आउटपुट क्रिएट होणार आहे ते आउटपुट सेम असेल ह्याची गॅरंटी नाही. दॅट इज नोन ॲज अनऑर्डर्ड कलेक्शन. इज इट क्लिअर व्हॉट इज अनऑर्डर्ड? Your strength is of 62 student, CM regular and CM shift combinedly, and each time only the 50% students are joining the lecture, not attending. In that 50%, maybe 50% are attending and 50% are just joined to the lecture. Okay, so no duplicate element. That means in list आपण एकच एलिमेंट 2-3 वेळा एंटर करू शकतो. सो डुप्लिकेशन इज अलाउड. इन टपल I can enter the same element more than once. That means the duplication is allowed. त्याच्यानंतर डिक्शनरीमध्ये काय होतं, की रिपीट करू शकत नाही, बट आय कॅन रिपीट द व्हॅल्यू. आपण की जी आहे ती रिपीट करत नाही, पण त्याची व्हॅल्यू जी आहे ती रिपीट होऊ शकते. सो रिपिटेशन ऑफ व्हॅल्यूज अलाउ द डुप्लिकेशन. बट इन सेट नो डुप्लिकेट एलिमेंट्स आर अलाउड. म्हणजे सेट क्रिएट करताना जरी तुम्ही डुप्लिकेट एलिमेंट ऍड केले तरी सेटमध्ये सेव्ह होताना ते एकदाच सेव्ह होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या सेटमध्ये 1 2 3 3 4 असं टाकलं, म्हणजे 3 ला 2 वेळा रिपीट केलं. सो अल्टिमेटली व्हेन द सेट विल बी सेव्ड इट विल कंटेन ओनली 1 2 3 4. डुप्लिकेशन जे असेल ते रिमूव्ह केलेलं आहे. So that is the data structure set. Okay. Now what is the again different from list and tuple is it support the mathematical operation like union, intersection, difference. Set मॅथ्स मध्ये व्हेन डायग्राम थ्रू मॅथ्स मध्ये आपण सेट शिकलेली आहे, आठवते ना इन स्कूल लाईफ. डायग्राम काढत होतो युनिव्हर्सल सेट ए सेट बी ह्या शिकलेल्या मॅथ्स मध्ये. त्याच्यामध्ये सेट युनियन ऑपरेशन होतं, सेट इंटरसेक्शन ऑपरेशन होतं, सेट डिफरन्स होता, सिमेट्रिक डिफरन्स होता. त्याच्यानंतर आपण सेम एसक्यूएल ज्या वेळेला तुम्ही शिकला सेकंड इयर डेटाबेस सब्जेक्ट, in that also you have these operation, union operation, intersection operation, difference, symmetric difference. So like that the set data structure support the mathematical operation like union, intersection, difference and symmetric difference. Now however the set itself is mutable. Mutable चा अर्थ काय होता? Value can be changed. सो व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड. आणि टपल मध्ये काय होतं, इम्युटेबल होतं. सो वी कॅन ऍड द इलेमेंट टू द सेट और वी कॅन रिमूव्ह द इलेमेंट फ्रॉम द सेट. नाउ नेक्स्ट, which brackets are used for set? Again the curly brackets are used to represent a set. आता डिक्शनरी साठी पण कर्ली ब्रॅकेटच वापरला होता आणि सेट साठी पण कर्ली ब्रॅकेटच वापरणार आहे. पण काय कसा डिफरन्स होईल, जर तुम्ही की व्हॅल्यू पेअर दिली इट विल ट्रीट ॲज अ डिक्शनरी, अँड इफ वी जस्ट गिव्ह अ सेट ऑफ व्हॅल्यूज ओनली सेपरेटेड बाय अ कॉमा इट विल ट्रीट इट ॲज अ सेट. येते लक्षात? जर तुम्ही की व्हॅल्यू पेअर दिल्या सेपरेटेड बाय कॉमा इट विल बी ट्रीटेड ॲज अ डिक्शनरी,
and if you give only values separated by comma, it will treat this as a set. But now the confusion comes, how to create a empty set. आतापर्यंत नॉर्मली काय होतं की आपल्याला एम्प्टी सेट क्रिएट करायचं, सॉरी एम्प्टी लिस्ट असेल तर आपण फक्त ब्रॅकेट वापरतो, ओपन क्लोज. एम्प्टी टपलसाठी आपण राऊंड ब्रॅकेट वापरलं होतं. त्याच्यानंतरनं डिक्शनरीसाठी आपण कर्ली ब्रॅकेट एम्प्टी वापरले, एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करायला. तसं एम्प्टी सेट जर आपल्याला क्रिएट करायचं असेल, नाउ व्हॉट इज मीन बाय एम्प्टी सेट? द सेट विच डू नॉट कंटेन एनी एलिमेंट, दॅट इज नोन ॲज अ एम्प्टी सेट. So to create a empty set, if I use again the open curly bracket and close curly bracket, the interpreter, Python interpreter will get confused that whether it is a dictionary or it is a set. And always when we try the curly bracket open and close, it create empty dictionary. ज्या वेळेला तुम्ही कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज यूज करता, ब्लँक एम्प्टी ब्रॅकेट्स, त्यावेळेला एम्प्टी डिक्शनरी क्रिएट होते, एम्प्टी सेट क्रिएट होत नाही. सो आय हॅव टू यूज द सेट कन्स्ट्रक्टर और अ सेट फंक्शन ओनली टू क्रिएट द एम्प्टी set. Is it clear? The theoretical part is clear? Yes, ma'am. So we will just see one example. Yes, ma'am. Can create a set and empty set. So for example, I will create a set S1. जर नॉर्मल सेट असेल तर आपण काय करतो, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन, सॉरी S1 इक्वल टू curly bracket open. Here I can give the values. Okay, I will make the duplication also so that we will come to know what happened with the duplication. आता मी क्रिएट करताना काय केलं बघा, 1 2 3 4 5 6 7 5 आणि 1. So 2 element I made a duplication, 1 and 5. So this is a way to create or define a set. Okay, now I will print the set S1. Now see, 1 and 5 are not repeated again. That is the difference. That means no duplication is allowed in a set. आपण क्रिएट करताना जरी डुप्लिकेशन दिलं तरी तो सेव्ह करताना डुप्लिकेट व्हॅल्यू घेत नाही. ओके, सो इफ आय हॅव टू क्रिएट अ एम्प्टी सेट अँड इफ आय यूज लाईक दिस, तर काय होतं बघा, आपण चेक करू की ही डिक्शनरी क्रिएट झाली आहे का काय क्रिएट झालंय. आपण एसचा टाईप प्रिंट करून बघू. इट इज गिव्हिंग क्लास डिक्ट. Dict is nothing but a dictionary. So S is created as a dictionary, not a empty set. So if I have to create a empty set, the way is open close bracket. Now if I type S, you will get class as set. म्हणजे आता तुमचा हा set empty set create झालेला आहे. Is it clear how to declare a set and then how to create a empty set? Now I will just tell you a simple example. If I write like this as set now, just tell me what happened in this 3 statement. ज्या 2 स्टेटमेंट मी लिहिले आणि थर्ड लाईनला जे तुम्हाला आउटपुट दिसते, कॅन एनीवन इंटरप्रेट व्हॉट इज ऍक्च्युअली हॅपन्ड देअर? सो सेट इज अ फंक्शन और अ कन्स्ट्रक्टर टू क्रिएट अ सेट. आपण जर त्याला काहीच पॅरामीटर नाही पास केला तर तो काय करेल, एम्प्टी क्रिएट करेल. पण जर मी पॅरामीटर पास केला, एखादा सिक्वेन्स पास केला, yes,
Now you are thinking why I given a double parenthesis. सेटला आपण एकच पॅरेंथेसिस देऊन वेलकम का नाही लिहिलं. सो इफ आय यूज लाईक दॅट इट विल गिव्ह अन एरर. एक सिंगल पॅरेंथेसिस जर आपण दिलं तर काय होतं बघा. Sometimes it is giving error and sometimes it work depending upon how many parameters I am sending here. काय फरक झाला या सगळ्या स्टेटमेंटमध्ये. फर्स्ट चेकआउट करा. एस इक्वल टू सेट वेलकम. सो वेलकम स्ट्रिंग आहे. सो इट इज अ सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे इट इज जस्ट अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. सो इच इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर त्याचा जो आहे वेलकमचा WELCOME दॅट विल बी क्रिएटेड ॲज अ सेट इलेमेंट. तो प्रत्येक कॅरेक्टर सेटचा एक इलेमेंट म्हणून तयार होतो. आणि आता हे अनऑर्डर्ड आहे हे कसं प्रूव्ह होतं बघा. तुम्ही स्ट्रिंग देताना तर WEL या सिक्वेन्सनी दिलेली आहे. मग तुमचं लिस्ट असू दे, टपल असू दे, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या सिक्वेन्सनी कॅरेक्टर दिला त्याच सिक्वेन्सनी ते ऍड होतात. बट नाउ हिअर यू कॅन चेक MOECLW असा काहीतरी वेगळा सिक्वेन्स तयार झाला. सो दॅट शोज दॅट सेट इज अनऑर्डर्ड कलेक्शन. अल्फाबेटिकली पण स्टोअर नाहीये जर तुम्हाला तसं वाटत असेल, कारण MO नंतर E आलंय, मग C आलंय, परत C पेक्षा मोठा L आलाय, W आलाय. सो दिस इज जस्ट अ अनऑर्डर्ड कलेक्शन. कुठलाही सिक्वेन्स आपण त्याला लॉजिक लावू शकत नाही. इज इट क्लिअर? Yes, ma'am. S equal to set ASD. So this will take SDA. Now if I check out type of S, so it is giving me a set. मग आता ASD सिंगल ब्रॅकेट यूज केला, सो इट विल गिव्ह SDA. परत बघा वेगळा ऑर्डर तयार झालेली आहे आपण दिल्यापेक्षा. आता S2 एक्झाम्पल मध्ये मी काय केले बघा. S2 इक्वल टू सेट इन ब्रॅकेट दोन स्ट्रिंग मी पास केलेल्या आहेत कॉमा करून. मग तुम्ही दोन स्ट्रिंग पास केल्यामुळं काय होईल. इट विल ट्रीट ASD ॲज वन व्हॅल्यू फॉर द सेट, किंवा तुमच्या सेटचा पहिला इलेमेंट म्हणून ASD घेईल आणि सेकंड इलेमेंट म्हणून WEL घेईल. आता हे दोन राऊंड ब्रॅकेट का दिलेत हे परत एकदा तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते. सो S3 इक्वल टू सेट, एक ब्रॅकेट घेतला, डबल कोट ASD, डबल कोट वेल. हे बघा, म्हणजे जर तुम्ही एकच स्ट्रिंग दिली तर तुम्ही ब्रॅकेट एक वापरा, दोन वापरा, तुम्हाला एरर येणार नाही. बट if I have to give more than one string values or more than one values, you should use the double bracket only. कारण सेटला पॅरामीटर
Is it audible now? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सिंगल ब्रॅकेट यूज केला तर तो प्रॉब्लेम देतो. आता इव्हन तुम्ही आर इक्वल टू सेट 1, 2, 3 असं तुम्हाला समजा 2-3 एलिमेंट पासून सेट क्रिएट करायचा असेल, मग तुम्ही ओनली सिंगल 1 दिला, यू विल गेट अ एरर दॅट इट इज नॉट अ इटरेबल. मग त्याच्यानंतर तुम्ही 1, 2, 3 असे 3 एलिमेंट दिले तरी पण तो काय म्हणेल की आपल्याला सेटला एकच पॅरामीटर पाहिजे, तुम्ही एकापेक्षा जास्त दिले. मग अशा दोन्ही एरर मध्ये तुमचा सेट क्रिएट होत नाही. सो व्हॉट इज द सोल्युशन इज वी विल यूज द डबल राऊंड पॅरेंथेसिस ब्रॅकेट और पॅरेंथेसिस. आपण काय केलंय, 2 वेळा ब्रॅकेट्स यूज केलेले राऊंड ब्रॅकेट. आता 2 वेळा यूज केल्यामुळे काय होतं बघा, हा जो आउटर ब्रॅकेट आहे दॅट विल बी फॉर सेट फंक्शन आणि इनर जो आहे दॅट विल इंडिकेट 1, 2, 3, 4 ॲज अ सिंगल युनिट. तो 1, 2, 3, 4 या 4ही नंबरला ब्रॅकेटमध्ये टाकल्यामुळं एक सिंगल युनिट म्हणून कन्सिडर करतो आणि आपल्याला सेट फंक्शनला एकच पॅरामीटर पास करायचंय, म्हणजे आपले दोन्ही मोटिव्ह काय होतात, अचीव्ह होतात. So while creating set by giving a element or string, it is compulsory to use the double parenthesis. Is it clear? What is the unordered and without duplication? हे पण तुम्हाला दाखवलं. अनऑर्डर्ड कसं काय असतं आणि डुप्लिकेशन कसं काय क्रिएट होतं. सो आय हॅव शोन यू की आउटपुट जे आहे ते कुठल्या वेनी क्रिएट होतं हे आपण सांगू शकत नाही. सो इलेमेंटची ऑर्डर जी आहे ही अनडिफाईन्ड आहे आणि इलेमेंट जे आहे तुमच्या कशामध्ये सेटमध्ये हे डुप्लिकेशन अवॉइड करतात. त्यांनी एक्झाम्पल पण दाखवलंय बघा, बास्केट इक्वल टू ऍपल ऑरेंज, ऍपल पियर ऑरेंज बनाना. आता इथं आपण ऍपल आणि ऑरेंज हे 2 फ्रूट रिपीट केलेत किंवा डुप्लिकेट केलेत. So when I use print basket, it will remove the duplication and it will allow only the name one time only. Now how to access the individual items of a set? We cannot access the item in a set by referring to an index. आता आपण काय सांगितलं की sets are unordered. The elements are not stored at a specific position or index. So an individual atom cannot be accessed using index. कारण इलेमेंट कुठल्याही स्पेसिफिक पोझिशनला सेव्हच होत नाही, त्यामुळे आपण काय करणार आहे, त्याला कुठलीही इंडेक्स व्हॅल्यूने ऍक्सेस करू शकत नाही. इज इट करेक्ट? इलेमेंट सेव्ह होताना कुठली पर्टिक्युलर ऑर्डरच नाहीये, त्यामुळे आपल्याला तिथं इंडेक्स व्हॅल्यू यूज करता येणार नाही. मग कसं ऍक्सेस करणार? सो वी कॅन यूज अ फॉर लूप टू ऍक्सेस द इलेमेंट. आपल्याला इलेमेंट जर वापरायचे असतील, ऍक्सेस करायचे असेल तर आपण फॉर लूप वापरणार आहे. फॉर एक्स इन सेट नेम. तुमच्या सेटचं जे काही नाव असेल ते फॉर एक्स इन सेट प्रिंट एक्स, म्हणजे एक्स मध्ये इंडिव्हिज्युअल आयटम ऑफ अ लिस्ट जो आहे तो स्टोअर होतो आणि मग त्याच्यानंतर आपण तो डिस्प्ले करू शकतो किंवा ऍक्सेस करू शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. म्हणजे आपल्याला डायरेक्टली इंडेक्स किंवा काहीच अवेलेबल नाहीये. सो डायरेक्टली वी हॅव टू यूज अ फॉर लूप अँड वी हॅव टू डू इट. त्यानंतर बघा, आयटम जर तुम्हाला मॉडिफाय करायचे असतील तर ते पॉसिबल नाहीये. म्हणजे काय, मी 1 टाकलंय, त्या 1चं मला 10 करायचंय. इट इज नॉट पॉसिबल.
So once a set is created, you cannot change its item. Existing item आपण चेंज करू शकत नाही, but we can add new items. म्हणजे आपल्याला अपडेट किंवा एडिट ऑपरेशन करता येत नाही, पण नवीन इन्सर्ट ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. So to add a single item to the set, we will use a add method. Add method नी एखादा सिंगल इलेमेंट ऍड करता येतो, आणि मोर दॅन वन इलेमेंट जर तुम्हाला ऍड करायचे असतील, वी कॅन यूज अ अपडेट मेथड. ऍक्च्युली तुमच्या मेथडच्या लिस्टमध्ये ह्याचं डिटेल सिंटॅक्स येईल तुम्हाला. हे बघा, this set dot add जर तुम्ही परफॉर्म केलं dot add, so it will add a element to the existing set. अपडेट करायचं असेल तर काय करू शकतो बघा, ऍपल, बनाना, चेरी हा ओरिजिनल सेट आहे. अपडेट आपण नेहमी सिक्वेन्स लिस्ट का, बिकॉज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट. ऑरेंज, मँगो ह्या लिस्ट मधले एलिमेंट मी काय करणार, सेटला ऍड करणार आहे. बघा, ऑरेंज आहे का, नाही, सो इट विल बी ऍडेड. मँगो आहे का, नाहीये, इट विल ऍडेड. ग्रेप्स आहे का, नाहीये, सो इट विल बी ऍडेड. सो द सेट विल बी अपडेटेड विथ दीज 3 व्हॅल्यूज. म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू ज्या आहेत सेटच्या तशाच राहणार आहेत, प्लस तुम्ही दिलेले नवीन इलेमेंट आहेत ते सुद्धा ऍड होणार आहेत. वी कॅन चेक आउट इट प्रॅक्टिकली. S equal to, for example, initially I will take 1, 2, 3. काय करायचंय, S dot add. ओरिजिनल काय होतं 1, 2, 3, मी त्याला नवीन इलेमेंट ऍड केला 4, S dot add 4, तो ऍड झाला. नाउ S dot अपडेट, इथं काय करायचंय, मोर दॅन 1 व्हॅल्यूज पाहिजे. सो 1 घेते, 22, 33. सॉरी, नाउ आय विल प्रिंट द S. नाउ सी, ओरिजिनल काय होतं 1, 2, 3, 4. अपडेट करताना मी 3 व्हॅल्यू दिल्या, 1, 22 आणि 33. बट 1 इज ऑलरेडी प्रेझेंट इन अ सेट, त्यामुळे 1 परत एकदा ऍड होणार नाही. सो इट विल नॉट टेक अ डुप्लिकेट. त्याच्याऐवजी तो 22 आणि 33 घेईल. आता ह्याच्यामध्ये पण एक चेंज बघा, अनऑर्डर्ड आहे हे आपण परत प्रूव्ह करू शकतो. तुम्ही इनपुट देताना 22,33 दिलेलं आहे, पण सेटमध्ये इनपुट होताना काय झालंय, 33 पहिला झालंय, नंतर 22 झालंय. सो इट विल अगेन प्रूव्ह दॅट द सेट इज अनऑर्डर्ड कलेक्शन. इज इट क्लिअर? सिंगल ब्रॅकेट आपण जर वापरला तर तो इंटिजर म्हणून कन्सिडर करतो, आणि इंटिजर हे इटरेबल नसतात. म्हणजे अपडेटला जे पॅरामीटर आपल्याला पास करायचं आहे, इट इज अ सिक्वेन्स. सो डोंट यूज सिंगल ब्रॅकेट. आयदर वी विल यूज स्क्वेअर ब्रॅकेट और यू कॅन यूज डबल राउंड ब्रॅकेट. सिमिलर, इट हॅज ऍडेड द इलेमेंट 44. आता परत बघा, ओरिजिनल होता 33 आणि 22च्या मध्ये 44 ला इन्सर्ट केलेले आहे. So there is no sequence for inserting the element also. So this is the way we can add a element and single element, and using update method we can add more than one element to the set.
लेंथ ऑफ अ सेट पाहिजे असेल तर काय करणार, एलियन मेथड वापरणार. सो एलियन मेथड विल गिव्ह यू नंबर ऑफ एलिमेंट्स. सो एलियन इन ब्रॅकेट एस, नंबर ऑफ एलिमेंट 7 आहे. किती एलिमेंट आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर प्रिंट होईल. Now how to remove, that means delete. To remove an atom in a set, we use remove or discard method. Remove method normally काय करते, we have to give a element which we want to remove. आपल्याला जो इलेमेंट रिमूव्ह करायचा आहे तो इलेमेंट रिमूव्हच्या ब्रॅकेट मध्ये आपण ऍज अ पॅरामीटर पास करणार. इट विल गिव्ह एरर इफ द इलेमेंट इज नॉट प्रेझेंट इन अ सेट. Discard is a symbol for removing the element. It will also remove the element which is given, but if the element is not present in a set, it will not generate an error. फरक लक्षात येतोय. रिमूव्ह मध्ये इलेमेंट नसेल तर तो एरर जनरेट करतो, पण डिस्कार्ड फंक्शन जर इलेमेंट नसेल तर एरर देत नाही. वी कॅन चेक आउट. पहिला बघा, एस डॉट रिमूव्ह इन ब्रॅकेट 1, एस डॉट रिमूव्ह 1 केलं का एस प्रिंट करून बघू. सो यू विल गेट आउटपुट 2, 3, 4, 33, 44, 22. 1 काय झाला, रिमूव्ह झाला. आता आपण एस डॉट रिमूव्ह प्रेझेंट नसलेला इलेमेंट देऊ 55. सो इट विल गिव्ह एन एरर, की 55 हा इलेमेंट तुमच्या सेटमध्ये अवेलेबल नाही. सो एस डॉट डिस्कार्ड 55. तो रिमूव्ह काहीच करणार नाही, म्हणजे तुमचा सेट जो ओरिजिनल आहे तो आहे तसाच राहतो, पण डिस्कार्ड एरर सुद्धा थ्रो करत किंवा एरर सुद्धा जनरेट करत नाही की 55 हा इलेमेंट तुमच्या सेटमध्ये नाहीये. सो इट विल नॉट गिव्ह एन एरर. बाकी डिस्कार्ड आणि रिमूव्ह या दोन्हीचं मिनिंग काय आहे, सेम आहे. नाउ एस डॉट पीओपी काय करतं, पॉप ऑलरेडी बघितलेलं आपण. पॉप हे रिमूव्हचं इलेमेंट आहे, पण काय करतं पॉप फंक्शन, काय करतं स्टॅक मध्ये वगैरे बघितलंय ना. पॉप इज ऑल्सो यूज, बरोबर, लास्टचा इलेमेंट तो रिमूव्ह करतो. म्हणजे इट इज अगेन अ इलेमेंट डिलिशन मेथड, बट धिस मेथड विल रिमूव्ह द लास्ट ॲटम. पण आता पुढे काय सांगितलंय बघा, ऍज सेट्स आर ऑर्डर्ड वी विल नॉट नो व्हॉट ॲटम टू बी गेट रिमूव्ह. आपल्याला कसं होतं, जेव्हा ऑर्डर फिक्स असते, सिक्वेन्स फिक्स असतो, त्यावेळेला आपण म्हणू शकतो की हा इलेमेंट शेवटचा इन्सर्ट केलेला आहे किंवा शेवटचा इलेमेंट आहे हा रिमूव्ह होईल. पण सेटमध्ये कुठली ऑर्डरच फिक्स नाहीये, त्यामुळे पॉप केल्यानंतर कुठला इलेमेंट रिमूव्ह होईल हे आपण गॅरंटीनी सांगू शकत नाही. आता मगाशी काय झालं बघा, 2 रिमूव्ह झाला. आपण परत एकदा एस स्टॉप करून बघू आता काय होते, 3. सो म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या सिक्वेन्सनी तो करेल ते सांगता येत नाही. तसं पाहिलं तर 2 आणि 3 हे आपण पहिला इनपुट केलेले इलेमेंट होते. सो देर इज नो सिक्वेन्स, सो वी कॅनॉट से which element will be removed by using a pop method. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. क्लिअर मेथड काय करते सांगा. आता आपण खूप वेळ बघितलेलं आहे, 3 वेळा रिपीट केलंय आपण क्लिअर मेथडला. यस एनीवन? सेट डॉट क्लिअर केलं तर काय होतं,
at least you can read on the screen and tell. एलिमेंट पूर्ण सेट क्लिअर करतो. ते सगळे एलिमेंट डिलीट होतात, एम्प्टी होतो. सो दॅट इज क्लिअर. आणि डेल कीवर्ड स्टेटमेंट काय होतं? फरक काय डेल मध्ये? क्लिअर मध्ये सेट हा व्हेरिएबलचं जे मेमरी लोकेशन आहे, एक्झिस्टन्स आहे, राहतो. व्हेरिएबल फाइंड होत नाही, त्याच्यामध्ये एलिमेंट ऍड करू शकतो. पण एकदा डेल केलं, एकदा डिलीट केलं, त्या सगळे एलिमेंट पण जातात, तुमचं मेमरी लोकेशन पण जातं. सो वी कॅन चेक आउट. एस डॉट क्लिअर केलं बघा मी. आता एस ला प्रिंट केलं तर तुम्हाला एम्प्टी सेट दिसतो. आणि स्क्रीनवर एम्प्टी सेट प्रिंट होताना सुद्धा कसा दिसतो बघा, सेट ओपन क्लोज ब्रॅकेट दिसतो. नुसते कर्ली ब्रॅकेट दिसत नाहीत, कारण नुसते कर्ली ब्रॅकेट जर दिसले ओपन क्लोज तर त्याचा मिनिंग डिक्शनरी होतो. सो एम्प्टी सेट जर स्क्रीनवर डिस्प्ले होत असेल कमांड प्रॉम्प्टवर, तर तो कसा येतो, सेट ओपन क्लोज ब्रॅकेट. आता ह्याचं मेमरी लोकेशन एक्झिस्टिंग आहे हे कशावरनं, तर त्याचा आयडी जर मी प्रिंट केला तर तो प्रिंट होतो. म्हणजे मेमरीमध्ये अजूनही एस सेट एक्झिस्टन्स मध्ये आहे, आणि तो एक्झिस्टन्स मध्ये आहे म्हणून मी त्याच्यामध्ये इलेमेंट पण ऍड करू शकते. सो आय हॅव ऍडेड अगेन 2 element 1,2. इवन तुम्ही नॉर्मल जरी घेतलं, हा इलेमेंट मी ऍड केला, म्हणजे त्याचा एक्झिस्टन्स ऍज इट इज आहे. आता मी काय करते, डेल एस करते, आणि एस प्रिंट करायला लागले, यू विल गेट अ एरर, नेम इज नॉट डिफाईन्ड. कारण त्या मेमरीला एक्झिस्टन्स सुद्धा काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. इलेमेंट पण गेले आणि एक्झिस्टन्स पण गेला. Now these two are repeatedly for each type of data structure. लिस्ट साठी, टपल साठी, डिक्शनरी, सेट, सगळी मेथड तुमच्या रिपीट झालेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याकडं 3 ऑपरेशन आहेत, युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स. काय करतात सांगा? युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स मॅथमॅटिकली आपल्याला झालेलं आहे. सो एस इक्वल टू 1, 2, 3, S2 equal to 2, 3, 4, 5, 6. हे 2 सेट मी डिफाईन केले. युनियन म्हणजे काय झालेलं आता हे बऱ्याच जणांना. युनियन काय करतं? युनियन विल कंबाईन ऑल द इलेमेंट फ्रॉम बोथ द सेट. दोन्ही सेट मधले सगळे इलेमेंट तो कंबाईन करतो. व्हॉट अबाउट डुप्लिकेशन? आउटपुट चेक करा आणि बघा, जे डबल आहेत ते एकदाच येतात, म्हणजे परत युनियन मध्ये सुद्धा कंबाईन केल्यावर तो डुप्लिकेशन घेत नाही. मग तुम्ही असं करू शकता, S3 इक्वल टू, ते जे आउटपुट आहे ते आउटपुट मी एका वेगळ्या सेटमध्ये सेव्ह करू शकते. नाउ चेक आउट व्हॉट इज एस, व्हॉट इज S2 आणि S3. म्हणजे जे तुमचे ओरिजिनल सेट होते त्याच्यात काही चेंज होत नाही. युनियन फक्त हे डिस्प्ले पुरतं होतं, आणि जर तुम्ही त्याचं आउटपुट S3 मध्ये सेव्ह केलं तर युनियन झालेला सेट तुमचा S3 मध्ये सेव्ह होतो. नाउ S डॉट इंटरसेक्ट S2.
सॉरी, इंटरसेक्शन. इंटरसेक्शन काय करतो? कॉमन इलेमेंट फ्रॉम बोथ द सेट S आणि S2 या दोन्ही मधले कॉमन इलेमेंट जे आहेत ते प्रिंट करतो. नाउ टेल मी, इफ आय जस्ट मेक अ चेंज लाईक दिस, S2 डॉट इंटरसेक्शन इन ब्रॅकेट S केलं तर मला आउटपुट काय मिळेल? Whether I will get same output or different output. सेम आउटपुट मिळणार. सो आय गॉट द सेम आउटपुट, कारण इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्ही मधल्या कॉमन व्हॅल्यूज. सो इट विल गिव्ह मी द सेम आन्सर. व्हॉट अबाउट युनियन? S2 डॉट युनियन इन ब्रॅकेट S असं वापरलं तर आधी जे आन्सर मिळालं बघा, S डॉट युनियन S2, तेच आन्सर खाली रिपीट झालं. बरोबर. नाउ S डॉट डिफरन्स इन ब्रॅकेट S1 सॉरी S2. S डॉट डिफरन्स इन ब्रॅकेट S2, ह्याचं आन्सर किती मिळालं? 1. नो व्हॉट इज अ डिफरन्स ऑपरेशन? सेट डिफरन्स ऑपरेशन. A मायनस बी, बी मायनस ए झालेलं आहे. मायनस ऑपरेशन किंवा सेट डिफरन्स ऑपरेशन काय असतं? So difference operation is the element present in S but not in S2. असे इलेमेंट जे S मध्ये प्रेझेंट आहेत पण S2 मध्ये नाहीये. चेक करा. S 1 2 3 आहे. S2 मध्ये काय? 2 3 4 5 6. म्हणजे आपल्याला कुठले इलेमेंट पाहिजे? आता कुठला इलेमेंट आहे सांगा जो S मध्ये आहे पण S2 मध्ये नाहीये. A element that is present in S but not in S2. 3 बघा, हे S2 मध्ये पण अवेलेबल आहे, पण 1 हा असा इलेमेंट आहे जो S मध्ये प्रेझेंट आहे पण S2 मध्ये नाहीये. That is known as difference operation. Now I will just make a change. Now S2 dot difference in bracket S. आता ह्याचं आन्सर वेगळं का मिळालं सांगा. आतापर्यंत युनियनचे दोन्ही आन्सर सेम मिळाले, इंटरसेक्शनचे दोन्ही आन्सर सेम मिळाले, पण S डॉट डिफरन्स S2 आणि S2 डॉट डिफरन्स S, these both answers are different. Why? As time increases in the lecture, the number of student goes on decreasing. हो की नाही? लेक्चर जसं जास्त वेळ होत जातं तसं एक जण लेक्चर मधनं कमी होत जातं. वी हॅव द मीट अटेंडन्स. तुम्ही कधी लॉग इन होता, कधी लेफ्ट होता, किती वेळा जॉईन होता आणि किती वेळा लेफ्ट होता, ह्याचं सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. आणि युअर इंटरनल परफॉर्मन्स इज डिपेंडिंग अपॉन युअर इंटरनल presentity and all the work you are doing. Yes, anyone can tell? हे डिफरन्स चे दोन्ही आन्सर ऍक्च्युअल मीनिंग कसं आहे बघा, की पहिल्या सेट मध्ये आहे आणि दुसऱ्यामध्ये नाहीये. त्यामुळं तुम्ही पहिला सेट कुठला घेता आणि दुसरा सेट कुठला घेता त्याच्याप्रमाणे तुमचं आउटपुट डिफरन्सचं काय होतं? चेंज होतं.
पण युनियन आणि इंटरसेक्शनला तसा प्रॉब्लेम नाहीये. युनियन आणि इंटरसेक्शन पहिला दुसरा कुठला पण सेट असू दे, तुम्हाला आउटपुट सेम मिळतं. सो ह्याला कुठली प्रॉपर्टी म्हणतो आपण? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ए इक्वल टू बी म्हणजेच बी इक्वल टू ए. इफ बोथ आर सेम वी कॉल दिस ॲज अ कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे युनियन आणि इंटरसेक्शन हे दोन्ही कम्युटेटिव्ह आहेत, पण डिफरन्स हे कम्युटेटिव्ह नाही. बिकॉज S dot difference S2 is not equal to S2 dot difference S. Is it clear? हे तिन्ही ऑपरेशन क्लिअर आहेत, युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स. Yes, ma'am. You can just tell me the names which method we have discussed today. कुठल्या कुठल्या मेथड आपण डिस्कस केल्या? हे तर आत्ताच्या 3 झाल्या, युनियन, इंटरसेक्शन आणि डिफरन्स. ह्याला सोडून क्लिअर मेथड झाली, Pop, पॉप झाली, ओके. delete. डिलीट ही मेथड म्हणता येत नाही, तो कीवर्ड आहे ऍक्च्युअली, स्टेटमेंट आहे डेल. मेथड म्हणजे आपण सेट डॉट यूज करतो अशा मेथड. बघा परत एकदा, युनियन, इंटरसेक्शन, मायनस डिफरन्स या 3 झाल्या. त्याच्यानंतर क्लिअर झालं, पॉप झालं, 5 सांगितले तुम्ही. अजून आता एक लक्षात घ्या की इन्सर्ट इलेमेंट ऍड करायला कुठल्या मेथड वापरल्या आपण? 2 मेथड वापरल्या इलेमेंट ऍड करण्यासाठी. Append. अपेंड नव्हतं, ऍड होतं पहिलं. एस डॉट ऍड वगैरे केलो ना आपण, एस डॉट ऍड इन ब्रॅकेट समजा Update. 99, हे ऍड होतंय. बर, अजून एक मेथड होती Update. अपडेट. झाले बघा आता. अजून रिमूव्ह करायला 3 मेथड सांगितल्या होत्या मी, तुम्ही एकच सांगितली मला, पॉप. एखादा पर्टिक्युलर इलेमेंट तुम्हाला त्या सेटमधनं काढून टाकायचं आहे, 3 मेथड होत्या. एक तुम्ही सांगितली पॉप, उरलेल्या 2 कुठल्या? Delete. डिलीट नाहीये, Remove. रिमूव्ह. Clear. डिस्कार्ड मेथड. डिस्कार्ड आणि रिमूव्ह या 2 मेथड होत्या ज्याच्याने आपण इलेमेंट रिमूव्ह करतो. फरक काय सांगितलं? रिमूव्ह आणि डिस्कार्ड मध्ये एकच डिफरन्स आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिमूव्ह अँड डिस्कार्ड? सो इलेमेंट जर प्रेझेंट नसेल, द रिमूव्ह मेथड विल गिव्ह अन एरर. आणि डिस्कार्ड मध्ये काय होतं, इलेमेंट प्रेझेंट जरी नसला तरी तो एरर देत नाही. सो फॉर टुडे वी विल स्टॉप हियर. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. If anyone has a doubt, you can ask. Otherwise, we will stop here and you can leave the meeting. No doubt? So then we will stop here. Try the program for the dictionary practical. It will not be a ready-made for you. You have to try out the program for the dictionary. Yes, ma'am. Thank you.